हॅलो डिअर स्टुडंट्स, व्हेरी गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. मागील व्हिडिओ लेक्चरपासून आपण तुमच्या भूमितीचा वर्तुळ हा पाठ शिकायला सुरुवात केली होती. मागील व्हिडिओ लेक्चरमध्ये स्पर्शिका, वृत्तछेदिका म्हणजे काय हे आपण पाहिले. 1, 2 व 3 बिंदूतून किती वर्तुळे जाऊ शकतात हा कॉन्सेप्ट देखील आपण पाहिला आहे. त्यानंतर स्पर्शिका व त्रिज्या यांचे प्रमेय आपण पाहिले. त्यामध्ये स्पर्शिका ही त्रिज्येला लंब असते असे आपण म्हणत होतो, ते आपण सिद्ध देखील केले आहे. आज आपण स्पर्शिका व त्रिज्या प्रमेयाचा व्यत्यास पाहणार आहोत. आता व्यत्यास आणि सतर्श विधाने म्हणजे काय तुम्ही इयत्ता 9वी मध्ये शिकला आहात. जे सतर्श विधान असणार आहे ते जर आणि तर अशा प्रकारे लिहिले जाते. जर पासून पुढे असणारे विधान हा त्या सतर्श विधानाचा पूर्वार्ध असणार आहे किंवा पूर्वांग त्याला आपण म्हणतो, आणि तर नंतरचा जो काही भाग असणारे विधान हे उत्तरांग किंवा उत्तरार्ध असणार आहे. जेव्हा आपण व्यत्यास म्हणतो तेव्हा जो उत्तरार्ध आहे तो आपण पूर्वार्धात लिहिणार आहे आणि पूर्वार्ध उत्तरार्धात लिहिणार आहे. अशा प्रकारे त्याची अदलाबदली केली जाते. हा सर्व भाग आपण इयत्ता 9वी मध्ये पाहिला आहे. आज आपण स्पर्शिका व त्रिज्या प्रमेयाचा व्यत्यास पाहणार आहोत. स्पर्शिका व त्रिज्या यांचा प्रमेय होता की पहा, वर्तुळाच्या कोणत्याही बिंदूतून जाणारी स्पर्शिका तो बिंदू केंद्राशी जोडणाऱ्या त्रिज्येला लंब असते. आज आपण स्पर्शिका व त्रिज्या प्रमेयाचा व्यत्यास पाहणार आहोत. बघा, प्रमेय वाचते. पान नंबर 52 वर प्रमेय आहे. तुम्ही पुस्तकाचाही रेफरन्स घेऊ शकता. वर्तुळाच्या त्रिज्येच्या बाह्य टोकातून जाणारी व त्या त्रिज्येला लंब असणारी रेषा त्या वर्तुळाची स्पर्शिका असते. ठीक आहे, आधी आपण स्पर्शिका लंब असणारे असं म्हणत होतो त्रिज्येला. इथे आपल्याला जर वर्तुळाच्या बाह्य टोकातून जाणारी त्रिज्या लंब असणारी रेषा असेल तर ती त्या वर्तुळाची स्पर्शिका असते. हे आपल्याला इथे सिद्ध करायचं आहे. ठीक आहे, आपण एक आकृतीचा इथे आधार घेणार आहोत. बघा, इथे आपण एक वर्तुळ काढले आहे ज्याचा केंद्र हे एम आहे. पक्ष आपण लिहूया. रेख MN ही केंद्र M असलेल्या वर्तुळाची त्रिज्या आहे. आता तुम्ही पाहू शकता या वर्तुळाचे केंद्र काय आहे बाळांनो, तर M आहे आणि MN ही त्याची त्रिज्या झाली. बरोबर. मग इथे आपण लिहिणार रेख MN ही केंद्र M असलेल्या वर्तुळाची त्रिज्या आहे. जे आकृतीमध्ये दिसतं आहे तेच सेम आपण लिहिणार आहोत. N मधून जाणारी रेषा L ही त्रिज्या MN ला लंब आहे. आपल्याला हे बघा प्रमेयामध्ये दिलं आहे. वर्तुळाच्या त्रिज्येच्या बाह्य टोकातून जाणारी आणि त्रिज्येला लंब असणारी रेषा. ठीक आहे, म्हणजे काय तर त्रिज्येला लंब असणारी रेषा. मग कोणती रेषा आहे? रेषा L ही त्रिज्येला म्हणजेच MN ला लंब आहे. बरोबर. MN ही त्रिज्या आहे ज्यामध्ये M हा एका वर्तुळाचा केंद्र आहे आणि L ही MN ला म्हणजेच त्रिज्येला लंब आहे. ठीक आहे, मग साध्य काय करायचं आहे तर रेषा L वर्तुळाची स्पर्शिका आहे. मग इथे जी आपण ही रेषा L काढली आहे ही या वर्तुळाची स्पर्शिका आहे असे आपल्याला साध्य करायचं आहे. आता स्पर्शिका म्हणजे काय, अगदी व्याख्येकडे जाऊया आपण त्याच्या. बघा, आपण आधीच्याच व्हिडिओ लेक्चरमध्ये एक वर्तुळ काढलं होतं आणि त्या वर्तुळाला टच करून एक स्पर्श करून रेषा जात होती म्हणून आपण तिला स्पर्शिका म्हणत होतो. त्याची व्याख्या काय केली होती तर वर्तुळाला जी रेषा एका बिंदूमध्ये स्पर्श करून जाते अशा रेषेला स्पर्शिका असे म्हटले जाते. इथे पहा, एका बिंदूमध्ये स्पर्श करत असेल तर आपण तिला स्पर्शिका म्हणणार आहोत. म्हणजे आपल्याला सिद्धतामध्ये काय दाखवावं लागेल तर ही रेषा L आहे ही या वर्तुळाला एकाच बिंदूमध्ये स्पर्श करत आहे असं आपल्याला दाखवायला लागणार आहे. ठीक आहे, मग आता आपण या प्रमेयासाठी सिद्धता पाहणार आहोत. खूप छोटा प्रमेय आहे, सोपा प्रमेय आहे. पहा, मी सिद्धता लिहिते. रेख MN ही किंवा बघा डिरेक्टली आपण इथे बघूया. आता इथे त्रिकोण कोणता होईल MNP आणि MNP या त्रिकोणामध्ये कोण N हा काटकोन आहे, 90 अंशाचा कोन असणार आहे. बघा, मग त्रिकोण MNP मध्ये कोन N हा काटकोन आहे. बरोबर. काटकोन म्हणजेच काय तर 90 अंशाचा कोन आहे.
तुम्ही आकृतीमध्ये पाहू शकता. इथे आपण MP काढला आहे. ठीक आहे, याच रेषेवर आपण MP काढला आहे. आधी ते आपण लिहून घेऊया. सॉरी, रचना लिहायची राहिली. पहा, रचना आपण काय केली, M या बिंदूतून रेषा L वर N व्यतिरिक्त P हा कोणता तरी बिंदू आपण घेतला व आपण MP असा काढलं आहे. बघा, L या रेषेवर N व्यतिरिक्त म्हणजे N बिंदू सोडून कुठेतरी बिंदू घेतला. इथे आपण त्याला P बिंदू म्हणूया आणि M मधून P पर्यंत आपण रेषा काढली आहे. ही रचना आहे, आपण लिहून घेऊया. रेषा L चा P खेरीज म्हणजे P शिवाय दुसरा कोणताही बिंदू घेतला व काय काढलं आहे आपण, त्याला बिंदूला आपण P म्हणतो आहोत म्हणून MP आपण काढणार आहोत व रेख MP काढा किंवा काढ. ठीक आहे, बघा MP रेख काढली आपण. आता आपण काय लिहिणार, इथे एक त्रिकोण तयार झाला. कोणता त्रिकोण, तर त्रिकोण MNP. या त्रिकोणामध्ये कोण N हा काटकोन आहे, म्हणजेच तो कोण 90 अंशाचा कोण आहे. बघा, आता त्रिकोण कोणता त्रिकोण आहे, MNP मध्ये कोण N काटकोन आहे. ठीक आहे, पुढे बघा. आता हा जर कोण काटकोन आहे तर MP हा काय असेल, MP हा या त्रिकोणाचा कर्ण आहे. बरोबर, ही एक बाजू, ही बाजू आणि 90 अंश कोणाच्या समोरील बाजू ही त्या त्रिकोणाचा कर्ण असतो. हे मी तुम्हाला पायथागोरसचा प्रमेय हा पाठ शिकताना सांगितले आहे की जो कोण 90 अंश मापाचा असणार आहे त्या कोणासमोरील बाजू हा त्या त्रिकोणाचा कर्ण असणार आहे. 90 अंश कोण असणार आहे, कोण N. Nच्या समोरील बाजू कोणती, तर MP आहे, म्हणून MP हा कर्ण असेल. जर MP कर्ण असेल तर रेख MP ही मोठी असणार आहे रेख MN पेक्षा. बरोबर आहे ना. बघा, रेख MP ही MN पेक्षा मोठी असणार आहे. का मोठी असणार आहे, कारण तो कर्ण आहे. बरोबर, आपण पायथागोरसचा प्रमेय पाहिला आहे, त्यामध्ये या दोनही बाजूंच्या वर्गाच्या बेरजे इतका कर्ण असतो. म्हणजेच काय, तर कर्ण MN पेक्षा मोठा असणार आहे, म्हणून रेख MP ही मोठी असेल रेख MN पेक्षा. इथे MP हा काय आहे, तर कर्ण आहे आणि रेख MN ही त्रिकोणाची एक बाजू आहे, किंबहुना MN ही या वर्तुळाची त्रिज्या असणार आहे. पुढे पहा, म्हणून बिंदू P वर वर्तुळ असणे शक्य नाही. बघा, म्हणून आपण काय म्हणतोय, तर बिंदू P वर वर्तुळ असणे शक्य नाही, म्हणजे रेषा L चा N खेरीज म्हणजे N शिवाय इतर कोणताही बिंदू वर्तुळावर नाही. वर्तुळावर. बघा, आपण काय म्हणतो आहे, तर MP हा कर्ण आहे. जर MP हा कर्ण असेल तर तो MN पेक्षा लहान असणार आहे. ठीक आहे, ते आपण लिहूया. रेख MP हा मोठा आहे रेख MN पेक्षा.
आता बिंदू पी वर वर्तुळ असणं शक्य आहे का? नाही. जर एम पी हा मोठा असेल तर शक्यच नाही, कारण एम एन ही त्रिज्या आहे, मग एम पी सुद्धा त्रिज्या असायला हवी. जर एम पी एम एनपेक्षा मोठा आहे तर तो त्रिज्येपेक्षा मोठा आहे. त्रिज्या ही वर्तुळाच्या कोणत्या तरी एका बिंदूवर असणार आहे. आता हा त्रिज्येपेक्षा मोठा आहे म्हणजे हा वर्तुळाच्या कडेपेक्षा मोठा असणार आहे, त्यातून बाहेर येणार आहे. मग एम पी ही त्रिज्या असेल का? असू शकत नाही. मग तेच आपण लिहिलं आहे, बिंदू पी वर वर्तुळ असणे शक्य नाही, कारण बिंदू पी हा वर्तुळाच्या कुठेतरी बाहेर असणार आहे. म्हणजे रेषा एलचा एन खेरीज इतर कोणताही बिंदू वर्तुळावर नाही. बरोबर. मग रेषा एलचा एन खेरीज म्हणजे एन शिवाय इतर कोणता बिंदू वर्तुळावर आहे का? नाही. एन हा एकच बिंदू वर्तुळावर आहे. मग आपण काय म्हणणार तर रेषा एल वर्तुळाला एन या एकाच बिंदूत छेदते. ठीक आहे, एकाच बिंदूत छेदते. आपण आता व्याख्या पाहिली होती, मी आत्ताही तुम्हाला सांगते स्पर्शिकेची व्याख्या काय. जर रेषा वर्तुळाला एकाच बिंदूत छेदत असेल तर तिला आपण स्पर्शिका असं म्हणणार आहे. ठीक आहे. रेषा एल वर्तुळाला एन या एकाच बिंदूत छेदत आहे. तुम्ही आकृतीमध्ये सुद्धा पाहू शकता, रेषा एल वर्तुळाला एन ह्या एकाच बिंदूत छेदत आहे. म्हणून आपण काय लिहिणार तर रेषा एल वर्तुळाची स्पर्शिका आहे. रेषा एल काय आहे तर रेषा एल ही या वर्तुळाची स्पर्शिका आहे. आणि इथे आपण हा प्रमेय सिद्ध केला आहे, स्पर्शिका व त्रिज्या प्रमेयाचा व्यत्यास. अतिशय सोपा प्रमेय आहे. परीक्षेमध्ये 4 मार्कासाठी प्रमेय तुम्हाला हे विचारले जातात. त्या आधीचा प्रमेय स्पर्शिका व त्रिज्या प्रमेय, तसेच स्पर्शिका व त्रिज्या प्रमेयाचा व्यत्यास, हे दोन्ही प्रमेय तुम्हाला एक्झामसाठी विचारले जातात. पुढे बघा, स्पर्शिका खंडाचे प्रमेय आपण पाहणार आहोत. इफ यू वॉन्ट दिस, तुम्ही स्क्रीनशॉट काढून लिहून घ्या किंवा तुमच्या बुकमध्ये पेज नंबर 52 वर हे प्रमेय दिले आहे. पहा, त्यापुढे तुम्हाला स्पर्शिका खंडाचे प्रमेय दिले आहे. त्यालाच टँजंट सिकॅन्ट थेरम असंही म्हटलं जातं. हा प्रमेय पुस्तकामध्ये तुम्हाला सिद्ध करून दिलेला नाही. इथे तुम्हाला रिकाम्या जागा भरायच्या आहेत. हा प्रमेय आपण सिद्ध करणार आहोत. पहा, अतिशय छोटा प्रमेय आहे. हा प्रमेय परीक्षेमध्ये लिहिण्यासाठी येणार नाही, परंतु यावर आधारित उदाहरणे मात्र परीक्षेमध्ये येऊ शकतात. तसेच सराव संचामध्ये देखील असणार आहेत. बघा, स्पर्शिका खंडाचे प्रमेय काय आहे. प्रमेय आहे, वर्तुळाच्या बाह्य भागातील बिंदूपासून त्या वर्तुळाला काढलेले स्पर्शिकाखंड एकरूप असतात. म्हणजेच काय बघा, हे एक वर्तुळ आहे, बरोबर. याचे केंद्र ए आहे. आता वर्तुळाच्या बाह्य भागातून बिंदूंपासून, ठीक आहे, हे 2 बिंदू आहेत. कोणता आहे? बिंदू पी आणि बिंदू क्यू. इथून वर्तुळाला काढलेले स्पर्शखंड जे आहेत ते एकरूप असणार आहेत. म्हणजेच हे क्यू डी आणि पी क्यू हे दोन्ही एकरूप आहेत, हे आपल्याला दाखवायचं आहे. पहा, इथे आपण ए पी आणि ए क्यू या 2 त्रिज्या काढल्या आहेत. इथे असणारा क्यू कोन हा 90 अंशाचा आहे आणि पी हा कोन देखील 90 अंशाचा झाला आहे. ही रचना आहे. ए क्यू आणि पी क्यू हे 2 आपण काय काढले तर या वर्तुळाच्या या 2 आपण त्रिज्या काढल्या आहेत. आता आपण डिरेक्टली या प्रमेयाची सिद्धता पाहणार आहोत. अतिशय सोपा प्रमेय आहे. पहा, त्रिकोण PAD व त्रिकोण QAD यांमध्ये बाजू PA ही
एकरूप आहे. बाजू AQला असे आपण म्हणतोय. कारण काय, तर त्या एकाच वर्तुळाच्या त्रिज्या आहेत. कारण काय, तर त्या एकाच वर्तुळाच्या त्रिज्या आहेत. बघा PAD आणि QAD. ठीक आहे, बघा हा PAD हा जो वरचा त्रिकोण आहे हा त्रिकोण आणि QAD हा खालचा त्रिकोण, या दोनही त्रिकोणांमध्ये आपण काय म्हणतो आहे, बाजू PA समोर एकरूप आहे बाजू AQ सोबत. बघा बाजू PA म्हणजे ही बाजू एकरूप आहे AQ सोबत किंवा QA देखील तुम्ही म्हणू शकता. या दोन बाजू एकरूप का म्हणतोय, तर या दोनही काय आहेत, तर या वर्तुळाच्या त्रिज्या आहेत, म्हणून या दोनही एकरूप आहेत असं आपण म्हणणार आहे. वर्तुळाच्या त्रिज्या म्हणजे काय, तर वर्तुळाच्या बिंदूपासून जो त्याचा वर्तुळाचं सेंटर आहे तिथपासून ते वर्तुळाच्या कोणत्याही कडेवर असणाऱ्या बिंदूवर काढलेली रेषा म्हणजे त्रिज्या असणार आहे. आणि वर्तुळाची त्रिज्या ही सगळीकडे समान असणार आहे, त्यामुळे जेवढं PA असेल तेवढंच QA असणार आहे. म्हणून बाजू PA बरोबर बाजू AQ किंवा QA देखील तुम्ही इथे म्हणू शकता. याला कारण आपण लिहिलं, एकाच वर्तुळाच्या त्या त्रिज्या आहेत. आता पुढे बघा, बाजू AD एकरूप आहे बाजू AD सोबत. बघा AD ही एक बाजू आहे, ही एकरूप आहे बाजू AD सोबत, कारण दोन त्रिकोण आपण म्हणतोय PAD आणि QAD. AD ही त्यातली काय आहे, सामायिक बाजू आहे जी दोनही त्रिकोणांमध्ये आहे, म्हणून ती बाजू एकरूप आहे असं आपण म्हणतो. कारण द्याल तुम्ही सामायिक बाजू काय आहे, ती दोनही त्रिकोणांमधील सामायिक बाजू आहे. बघा इथे दोन बाजू समान आल्या. आता आपण कोण पाहूया. बघा त्रिकोण कोण APD आणि कोण AQD हे दोनही कोण समान आहेत असं आपण म्हणू शकतो, एकरूप आहेत. कोण P आणि कोण Q, कारण दोनही कोण हे 90 अंशाचे कोण आहेत. कोण P आणि कोण Q हे एकरूप आपण लिहूया. बघा कोण APD एकरूप आहे कोण AQD सोबत. बघा हा कोण P आणि कोण Q आपण एकरूप लिहितो आहे का, तर काटकोण आहेत. ठीक आहे, किंवा 90 अंशाचे कोण आहेत म्हणून. आता बघा दोन बाजू एकरूप आहेत, एक कोण एकरूप आहे, मग बाकोबा कसोटीवरून हे दोन त्रिकोण एकरूप आहेत असे आपण म्हणू शकतो का. येस, ऑफकोर्स म्हणू शकतो. म्हणून आपण काय लिहिणार, तर त्रिकोण PAD हा एकरूप आहे त्रिकोण QAD सोबत. याला तुम्ही कारण काय लिहिणार आहात, तर बाकोबा कसोटी. समरूपतेच्या कसोट्या आपण पाहिल्या आहेत. बाकोबा म्हणजे बाजू कोण आणि बाजू कसोटी. बघा दोन बाजू, इथे असणाऱ्या दोन बाजू आणि एक कोण हा समरूप आहे, म्हणून हे दोन त्रिकोण समरूप आहेत असे आपण लिहिले समरूपतेच्या बाकोबा कसोटीवरून. तुम्ही जेव्हा केव्हा इथे विधान लिहिणार आहात, स्टेटमेंट्स मांडणार आहात, तेव्हा त्याची कारणं देखील लिहिणं तिथे मॅडेटरी आहे. पुढे बघा दोन त्रिकोण एकरूप आहेत असं आपण लिहिलं, म्हणून आता आपल्याला जे सिद्ध करायचं आहे ते इथे सिद्ध होणार आहे. बाजू DP ही समरूप आहे बाजू DQ सोबत. ठीक आहे, आपल्याला काय सांगितलं होतं की वर्तुळाच्या बाह्य भागातील बिंदूपासून त्या वर्तुळाला काढलेला स्पर्शिका खंड एकरूप असतात. आता ते कोणते आहेत, तर हे DP आणि DQ. ठीक आहे, बघा हे DP आणि हे DQ हे एकरूप आहेत असे आपल्याला दाखवायचं होतं आणि ते आपण इथे दाखवलं आहे. अतिशय सोपा प्रमेय आहे, लक्षात घ्या. इथे ही आकृती फक्त तुम्हाला प्रत्येक प्रमेयाची लक्षात ठेवायला लागणार आहे. इथून आपण रचना काय करणार आहोत, तर AP आणि AQ या दोन त्रिज्या काढणार आहोत. तिथे कोण P आणि कोण Q हे दोनही कोण 90 अंशाचे कोण अर्थात काटकोण होणार आहेत. पुढे आपण प्रमेय लिहिला.
त्रिकोण PAD व QAD यांमध्ये बाजू PA हे एकरूप आहे बाजू AQ सोबत. बघा, त्रिकोण PAD आणि त्रिकोण QAD या दोन त्रिकोणांमध्ये AP ही बाजू एकरूप आहे AQ सोबत. का तर त्या दोनही त्रिकोणांच्या त्रिज्या आहेत, त्रिकोणांची त्रिज्या ही समान असते. कारण लिहिलं त्रिकोणाच्या नव्हे एकाच वर्तुळाच्या त्रिज्या आहेत. बाजू AD समरूप बाजू AD म्हणतो आहे. बघा, ही जी बाजू आहे ही त्रिकोण APQ आणि त्रिकोण AQD या दोनही त्रिकोणांची सामायिक बाजू आहे, म्हणून ती बाजू समरूप आहे असे आपण एकरूप आहे असे आपण म्हणतोय. ठीक आहे, मग APD आपण या दोन बाजू समरूप आहेत असं म्हणालो. पुढे मग कोण P आणि कोण Q समरूप आहे असं आपण म्हणालो. बघा, कोण P आणि कोण Q, कारण ते दोन्ही कोण काटकोण आहेत, 90 अंशाचे कोण आहेत. आता बाकोबा कसोटीवरून त्रिकोण PAD हा समरूप आहे त्रिकोण QAD सोबत असे आपण म्हणतो आहे, आणि म्हणूनच बाजू DP ही समरूप आहे बाजू PQ सोबत. अशा पद्धतीने स्पर्शिका खंडाचे प्रमेय आज आपण पाहिले आहे. याआधी स्पर्शिका व त्रिज्या प्रमेयाचा व्यत्यास आपण पाहिला आहे. 2 प्रमेय आज पाहिले आहेत. हे प्रमेय सिद्ध करण्यासाठी येणार नाही, त्याची सिद्धता तुम्हाला लिहिण्यासाठी येणार नाही, परंतु त्यावर आधारित असणारी उदाहरणे आपण सोडवणार आहोत. तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये पान नंबर 53 व पान नंबर 54 या 2 पान क्रमांकावर सोडवलेली उदाहरणे दिली आहेत. त्यांची जास्तीत जास्त प्रॅक्टिस तुम्ही करा. आपण उद्याच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये सराव संच 3.1 सोडवणार आहोत. पहा, आपण पुन्हा एकदा जे आपले प्रमेय आपण पाहिले त्याची रिव्हिजन करणार आहोत. जाता जाता स्पर्शिका व त्रिज्या प्रमेय काय होता? वर्तुळाच्या कोणत्याही बिंदूतून जाणारी स्पर्शिका तो बिंदू केंद्राशी जोडणाऱ्या त्रिज्येला लंब असते. प्रमेयाचे हे जे स्टेटमेंट्स असणार आहेत, विधानं असणार आहेत, ती तुम्हाला कंपल्सरी पाठ करावी लागतील. त्याच्या आकृत्या लक्षात ठेवाव्या लागेल आणि सरावाने तुम्हाला त्याची सिद्धता ही आपोआप पाठ होणार आहे. पुढे बघा, स्पर्शिका व त्रिज्या प्रमेयाचा व्यत्यास जो प्रमेय आज आपण पाहिला आहे तो प्रमेय काय होता की वर्तुळाच्या त्रिज्येच्या बाह्य टोकातून जाणारी आणि त्या त्रिज्येला लंब असणारी रेषा त्या वर्तुळाची स्पर्शिका असते. पुढे बघा, वर्तुळाच्या आणि आत्ता आपण जो प्रमेय पाहिला स्पर्शिका खंडाचे प्रमेय, या प्रमेयामध्ये काय पाहिलं तर वर्तुळाच्या बाह्य भागातील बिंदूपासून त्या वर्तुळास काढलेले स्पर्शिका खंड हे एकरूप असणार आहेत. इथे असणारे स्पर्शिका खंड आहेत DQ आणि DP. आपण इथे बाजू DP एकरूप बाजू DQ दाखवल्या आहेत. म्हणजेच काय तर बिंदूच्या बाह्य भागातील बिंदूपासून वर्तुळाला काढलेले स्पर्शिका खंड हे एकरूप असणार आहेत. हे आपण सिद्ध केले आहे. आज शिकलेले दोन्ही प्रमेयांची तुम्ही घरी व्यवस्थित प्रॅक्टिस करणार आहात. हे सॉल्व एक्झाम्पल्स आहेत, सोडवलेली उदाहरणे ही देखील पहा. 2च उदाहरणे आहेत. व्यवस्थित त्याचा सराव करा, म्हणजे आपण सराव संच 3.1 कडे वळणार आहोत. थँक्यू.